गावामध्ये काल एक प्रोग्राम होता. बरोबर. गावामध्ये काल एक प्रोग्राम होता. व्हॉट इज दिस गोइंग ऑन? काय हे? तेच. बरोबर. फॉग आहे. दिस इज फॉग. काय होईल? अ प्रोग्राम वॉज इन विलेज. काय? येस्टरडे. करेक्ट आहे. बरोबर. बर. परंपरेप्रमाणे वर्बल क्वेश्चन काय होईल? गावामध्ये काल एक प्रोग्राम होता का? हिंदी में कैसे होगा? गांव में कल एक प्रोग्राम था, उसका इंग्लिश ये. गांव में कल एक प्रोग्राम था क्या, उसका इंग्लिश इसके नीचे. काय करायचं? क्या करना है? सहायक क्रिया को शुरुआत में रख लो, बन जाएगा वर्बल क्वेश्चन. बरोबर. व्हाट इज हेल्पिंग वर्ब हियर? हाँ, वॉज को ले जाओ. वॉज अ प्रोग्राम इन विलेज. परंतु तुमचं काय? तुम्हाला काय झालंय? शिकवलंय मी. देर पण शिकवलंय ना. तुम्हाला काय बोलता येईल इथं? देर वॉज अ प्रोग्राम है ना, और अ प्रोग्राम वॉज देर है ना. सो देर यूज करके कैसे होगा? वॉज अ प्रोग्राम देर. वॉज इकडे घेतलं ना, देर शिल्लक तेच राहिलं. देर काय? इन विलेज yesterday. Was there a program in village yesterday? हा. काय? फंडामेंटल वन सेट्स ना. कोणता? प्रेझेंट अँड पास्ट. उद्या आपण फ्युचरचे सेट बघू. ठीक आहे. तिकडं विल बी दोन वर्ड असल्यामुळे मी ते वेगळं घेतोय. ठीक आहे. पुढे बोला. हा. एनी मिनिंगफुल डब्ल्यू क्वेश्चन? गावामध्ये प्रोग्राम प्रोग्राम केव्हा होता? बरोबर. हा. आणखीन काय होईल? एनी मिनिंगफुल काय होतं? कोणत्या गावामध्ये काल प्रोग्राम होता? बस. थँक्यू. सर बोला. थोडासा कॅमेरा सर असा करता का? दिसत नाहीये. बस. हा. केव्हा? वेन? बोलो.
वेन नंतर वर्बल क्वेश्चन वॉज अ प्रोग्राम देर इन विलेज येस्टरडे. देर शिकवलं ना तुम्हाला मी. पुढं कोणत्या गावामध्ये काल प्रोग्राम होता? कोणत्या गावामध्ये? इन विच विलेज नंतर वर्बल क्वेश्चन ऍज इट इज. काय कोणता वर्बल क्वेश्चन झाले कन्फ्युज? तुझे भाई कोणताही लिहा. देर वाला लिहू ना आपण, है ना. वॉज अ प्रोग्राम देर इन विलेज येस्टरडे. इन विलेज येस्टरडे. ऑनलाईन वाले तुम्ही जरी बोलत असाल तरी मला तुमचं काहीच ऐकायला येत नाही. अँड आय डोंट वॉन्ट टू लिसन टू यू. मला पण तुमचं काहीच ऐकायचं नाही. आपको समझ में आएगा तकलीफ क्या होता है जब कोई बोलता है और नहीं सुना जाता है ना. हा चला. गावामध्ये काल प्रोग्राम नव्हता. तुमच्याकडे चुकीची माहिती आहे, है ना. गावामध्ये काल प्रोग्राम नव्हता. लय परवा होता. नव्हता. काय भाई? प्रोग्राम वॉज नॉट देअर. हा हे बघ. प्रोग्राम वॉज नॉट देअर इन विलेज येस्टरडे. तेच लसन. प्रोग्राम वॉज नॉट देअर इन विलेज येस्टरडे. बरोबर. प्रोग्राम वॉज देअर आपण काय म्हणायचं? प्रोग्राम वॉज नॉट देअर. समजतंय का रे? हा. आता गेले पप्पाचे पैसे. प्रोग्राम वॉज नॉट देअर इन विलेज yesterday or program wasn't there in village yesterday. Got it? सोपं आहे काय? इकडे आणखी तुम्ही लोक निगेटिव्ह मध्ये आले. पोचा पोचा निगेटिव्ह मध्ये पोचा. टिल देन आय विल वेट. वाईट चाललंय सगळं जगात. मग सावध राहा. हा काय होतं? वॉजला इकडे घ्या, इकडे वॉजतला घ्या. बोला काय होईल? अगोदर वर्बल क्वेश्चन लिहू. गावामध्ये किंवा गावात काल प्रोग्राम नव्हता का? बदला जागा हेल्पिंग वर्बची. वॉज प्रोग्राम. तुम्हाला काय सांगितलं होतं? सब्जेक्ट आणि वर्ब चेंज करायचं ना. बरोबर आहे का? असं सांगितलं ना तुम्हाला. हा काय? इकडे घे, कसंही बोला, काय अडचण नाही. इकडे म्हणा किंवा सब्जेक्ट आणि वर्ब चेंज करा म्हणा, एकच. हा. वॉज प्रोग्राम नॉट देअर इन विलेज yesterday or come on wasn't a program there in village yesterday. काल गावात प्रोग्राम का नव्हता?
बिरुदेवच्या सत्काराचा है ना, बिरुदेव ढोणे. का नव्हता, कॉन वाय नंतर वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवायचं. वाय वॉज अ प्रोग्राम, लिहिलं नाही मी, तुम्ही लिहा इकडं. प्रोग्राम देर, अच्छा, इन विलेज, नॉट देर, इन विलेज yesterday, और इन अदर वे, दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. हा बरोबर आहे. दुसऱ्या प्रकारचं वर्बल क्वेश्चन. चला, वाय वॉजंट अ प्रोग्राम देर इन विलेज yesterday. टीचर्स वगैरे कोणी आहे का? तुम्हाला काय बोलायचं तर बोलू शकता. तर तुमची इच्छा दाट झाली तर बोलवण्याची काही तर. टीचर्स ओनली टीचर्स आर अलाउड टुडे. विद्यार्थ्यांना 6च्या बॅचमध्ये न बोलल्यामुळे पनिशमेंट आहे. टीचर्सला परवानगी बोला. टीचर्स, एनिथिंग डू यू वॉन्ट टू एक्सप्रेस? काय तुमच्या भावना दाटून आल्या असतील तर एक्सप्रेस करू शकता. हा, एनी मोर? बोला. आणखी काय एखादा मिनिंगफुल WH क्वेश्चन? जबरदस्ती होते ते, त्याच्याऐवजी सोडतो. असं काय बनवा होत, असं काय नाही. सुटेबल असेल तर बनवा. जबरदस्ती बनवण्याची काही गरज. ग्राउंडवर खूप मुले आहेत. कोण आहेत? खूप मुले. नंबर 2 ला आहेत. नंबर 3 ला नंबर देऊन टाका लगेच. नंबर 1 खूप मुले, नंबर 2 आहेत, नंबर 3 मध्ये सॉरी काय वर, नंबर 4 ग्राउंड. मच कसं येईल? काय वंदर बरं का? मेनी स्टुडंट्स म्हणून, बॉईजच्या ऐवजी स्टुडंट्स म्हणून. त्या अर्थाने मेनी स्टुडंट्स आर ऑन द ग्राउंड. बरोबर, हे न्यूट्रल वाक्य झालं. बरोबर, म्हणजे काय? विदाउट देअर. देअर तुम्हाला 2 प्रकार टाकता येतील. कसं कसं? वाक्याच्या बाहेर टाकू शकता. कसं बघा, देर आर, देर आर, देर लिहायचं, देर आणि आर बाहेर घ्यायचं. देर आर आणि बाकी वाक्य रिपीट करायचं. मेनी स्टुडंट्स ऑन द ग्राउंड. बरोबर, एक हा प्रकार झाला. दुसरा प्रकार काय? देरला सहाय्यकारी क्रियापदांतर ठेवायचं. कसं होईल सांगा? मेनी स्टुडंट्स आर देअर ऑन द ग्राउंड. याच्यापैकी कोणताही एक घेऊन सेट बनवा. कोणतं पण, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, आवडत. दोघांचा सगळ्याचा अर्थ आहे. दोन्ही प्रकार वापरता येईल तुम्हाला, असं म्हणता येईल. रेझ्युम रेकॉर्डिंग. होमवर्क कसा आहे? 2 सेट झाले ना आपले, 2 सेट्स. हा, सो रिपीट 2 टाइम्स. आणि सेट्स तुमचे किती करायचे? 9 करा. 9 सेल्फ 9 करा. सेल्फ 9 करा. ॲमिजर वॉजवर कोणतेही. उद्या आपण विल बीचे सेट घेणार आहोत. ठीक आहे, ऑल राईट. आणि प्रेझेंटेशन इज वेलकम. 8 ते 8:10 10 minutes are being given for the presentation. All right, shall we have pause? मला yes sir will have pause. म्हणा की पाठवते, लाईन पाठवेल. ओके. Yes, there will be a pause. Yes, there will be a pause.